नमस्कार. श्री स्वामी समर्थ होते चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा चैत्र आता लवकरच चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे. तर चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी पर्यंत म्हणजेच रामनवमी पर्यंत आपल्याला राम नवरात्रीचा उत्सव आणि चैत्र नवरात्रीचा उत्सव आपल्याला साजरी करायचा असतो बघा. तर याच म्हणजे कालावधीत आपल्याला गुढीपाडव्यापासून ते रामनवमी पर्यंत चैत्र नवरात्री म्हणजे चैत्र नवरात्रीत आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते बघा आपल्याला. आणि राम नवरात्री पर्यंतच आपल्याला प्रभू श्रीरामांची सुद्धा सेवा करायची आहे. तर ह्या सेवा काय करायच्या, कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी आपण कोणत्या सेवा करायच्या, तर त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षापासून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून म्हणजे चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते. तर बघा बऱ्याच घरात चैत्र नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बऱ्याच घरात म्हणजे नाही का चैत्र नवरात्रीत घटस्थापना केली जाते. जसं चार नवरात्री असतात बघा, त्यापैकी 2 गुप्त नवरात्री आणि 2 एक म्हणजे शारदीय नवरात्री जी प्रत्येक घरात घटस्थापना केली जाते आणि दुसरी म्हणजे ही चैत्र नवरात्री. तर दोन्हीमध्ये फरक आहे, पण दोन्ही ज्या नवरात्री असतात त्या बऱ्यापैकी सेमच असतात. कारण या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते, मान सन्मान करायचा असतो बघा. तर ह्या सेवा आपल्याला नक्की करायच्या आहेत आणि काही सेवा पाठ पारायण करायच्या असतात आपल्याला. तर ते देखील मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणार आहे. तर बघा चैत्र नवरात्री ही जे काही आपली मानसिक अडचण, त्याच्यानंतर शारीरिक कष्ट आणि आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी चैत्र नवरात्री साजरी केली जाते. आणि शारदीय नवरात्री ही सांसारिक अडचणी दूर करण्यासाठी साजरी केली जाते, म्हणजेच घटस्थापना या दिवशी केली जाते. आता चैत्र नवरात्री येत आहे, तर बऱ्याच घरात म्हणजे नाही का चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जाते. आता ज्यांच्या घरात म्हणजे शारदीय नवरात्रीलाच घटस्थापना होत असते, तर या कालावधीमध्ये आपल्याला चैत्र नवरात्री ज्यांच्या घरात घटस्थापना होत नाहीये तर त्यांनी अखंड दिवा लावायचा आहे. म्हणजेच आपल्याला ह्या सेवा कुलदेवीच्या करत असताना आपल्याला जर ज्या घरात हे होत नाही, आता बघा आमच्याही घरात शारदीय नवरात्रीला घटस्थापना होत असते, फक्त चैत्र नवरात्रीला होत नसते. तर आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे, पण अखंड दीप लावून ही सेवा करायची आहे बघा. ज्यांच्या घरात, पुन्हा एकदा सांगते, ज्यांच्या घरात म्हणजे घटस्थापना होत नाही त्यांनी फक्त अखंड दिवा आपल्याला या नवरात्रीच्या दिवसामध्ये लावायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे बघा. तर ही म्हणजे 30 मार्च चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा ते रामनवमी म्हणजे चैत्र शुक्ल नवमी पर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. म्हणजे 30 मार्च ते 6 एप्रिल ह्या दरम्यान आपल्याला नवरात्रीचा उत्सव साजरा करायचा असतो बघा. तर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत या दरम्यान, तर ते मी तुम्हाला सांगते. तर बघा ह्या वर्षी द्वितीया आणि तृतीया ही एकाच दिवशी आलेले आहे, त्याच्यामुळे जो 9 दिवसाचा कालावधी असतो नवरात्रीचा ते ह्या वर्षी फक्त 8च दिवसाचा आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 8 दिवस खूप प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कुलदेवीची, तर ती नक्की करायची आहे. आणि प्रभू श्री रामचंद्रांची ही आपल्या घरात सेवा करायची आहे, त्याचे सुद्धा खूप प्रभावी फायदे आपल्याला होणार आहे. त्याच्यामुळे ही राम नवरात्री आणि चैत्र नवरात्री हे आपल्याला या 8 दिवसाच्या कालावधी मध्ये आपल्याला सेवा करायची असते बघा. तर बघा खरंच ज्यांना माहिती नाहीये अजून सुद्धा की दुर्गा सप्तशतीचं पाठ कसा करायचा, तर ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. चैत्र नवरात्रीमध्ये खरं तर खूप म्हणजे खूप प्रत्येक जण आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहावा, तिचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती वर्षभर टिकून राहावा यासाठी प्रत्येक जण काही ना काही सेवा मान सन्मान ही ह्या चैत्र नवरात्रीत देखील करत असतो. किंवा आपल्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी सुद्धा, म्हणजे जिथं तुमचं कुलदेवीचं मूळ ठिकाण आहे तर तिथं जाऊन सुद्धा तुम्हाला मान सन्मान करायचा असतो बघा. देवीची ओटी भरायची असते. त्याच्यानंतर ना आपल्याला ह्या सेवा सुद्धा तेवढ्याच करणं महत्वाचं आहे बघा. तर चैत्र नवरात्रीची सेवा करत असताना ज्यांच्या घरात खरंच म्हणजे घटस्थापना होत नाहीये, आता बघा ह्याचं शारदीय नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरात ही घटस्थापना होत असते, तसंच चैत्र नवरात्रीत ठराविक जणांच्याच घरात ही घटस्थापना होत असते बघा. ज्यांच्या घरात घटस्थापना होत नाही त्यांनी फक्त आपल्याला म्हणजेच घरी देवघरात अखंड दीप त्या नवरात्रीच्या दिवसात अखंड दीप लावायचा आहे. त्याच्यानंतर ना आपल्याला मंगल कलशाची देखील स्थापना करायची आहे बघा ह्या चैत्र नवरात्रीमध्ये. तर बघा काही सेवा करायच्या की जेणेकरून आपल्या ही घरावरती, घरातल्या माणसांवरती आपल्या कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद राहावा. त्याच्यामुळे आपल्याला
ह्या सेवा करायच्या असतात बघा. तर सेवा आपल्याला आणि खरंच ज्यांना माहिती नाहीये की आपली कुलदेवी कोणती आहे, तर बघा आपल्याला काय करायचं आहे, तुमच्याही घराजवळ कुठे केंद्र असेल स्वामी महाराजांचं, तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि आपली कुलदेवी कोणती म्हणजे थोडंफार तरी आपल्याला माहिती असतंच. तुम्ही ही थोडीफार माहिती तिथं विचारून घेतात तुम्हाला. तर तुमचं जेव्हा कुळाचं थोडीफार माहिती कळली की त्यांनाही समजतं. त्याच्यामुळे तिथं केंद्रात देखील तुम्हाला खूप सारी मदत भेटते. आपली कुलदेवी कोणती आहे ते सांगतात. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमच्या जवळपास केंद्र नसेल, तर तुमच्या कुळातील जे काही जुने व्यक्ती असतील किंवा आजी, मावशी वगैरे कोण म्हणजे नाही का चुलती वगैरे चुलते वगैरे जुने माणसं असतील ना, तर त्यांच्याकडे तुमच्या कुळातील तुमच्या भावकीतले वगैरे त्यांच्याकडे जरी तुम्ही गेला, त्यांना जरी विचारलं, तरी सुद्धा तुम्हाला ते सांगतील. आणि बघा कसं असतं ना, जसं गुरु आपल्या आयुष्यात महत्वाचा असतात. जरी असं म्हणतात की जेव्हा देव कोपले तरी आपल्याला गुरु त्यातून वाचवतो बघा. तसंच आपल्याही कुळावरती आपल्या कुळदेवीचा आणि कुळदेवीचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्वाचं असतं बघा. त्याच्यामुळे हा सेवा नक्की करा महिलांनो, चुकवू नका. कारण ज्या घरात रोज कुळदेवीची सेवा होते ना, त्या घरात कितीतरी प्रश्न असे मार्गी लागत असतात बघा. म्हणजे तुम्हाला संतती होत नाहीये, ती सुद्धा तुम्हाला कुळाचार न करण्याचा एक दोष असतो. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे नाही का घरात काही काहींना संतती होत नाही. त्याच्यानंतर जे काही तुमच्या अडचणी जॉब विषयी काही असतील, त्याच्यानंतर तुमचं लग्न जमत नाहीये, भरपूर असं शिकलेला मुलगा मुलगी असू दे, तरी सुद्धा काही ना काही अडचणी येतात. जसं पितृदोष असतो, तसंच आपल्या कुलदेवीचा आणि कुलदैवताचा आशीर्वाद असणं तेवढाच महत्वाचं असतं बघा. त्याच्यामुळे ह्या सेवा नवरात्रीत नक्की करा बघा. अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्याला आणि खरंच एक सांगायचं आहे, ज्यांच्या घराजवळ केंद्र असेल, तर तिथे बघा दुर्गा सप्तशतीचं सामूहिक पाठ हे होत असतात बघा. तर ज्यांना खरंच शक्य आहे ना, तर ते खरंच तिथं जाऊन सुद्धा सामूहिक पाठ करा. कारण जेव्हा आपण घरी एक पाठ करत असतो आपण एकटे, तर तेव्हा तिथं जाऊन जर तुम्ही पाठ करत असाल ना, जर 50 महिला जरी सेवेला बसल्या असतील, तरी 50 पाठ केल्याचं पुण्य तुम्हाला भेटत असतं बघा. त्याच्यामुळे सामूहिक सेवा आणि मेन म्हणजे केंद्रात करणं खरंच खूप प्रभावशाली असतं. आपल्या आपल्या प्रश्न, आपली इच्छा त्याला लगेच एक प्रकारे फळ देण्याचं काम म्हणजेच फळपूर्तीचं काम ह्या केंद्रात म्हणजे जी सामूहिक सेवा असते तिथं होत असतं बघा. आणि बघा कसं असतं, जे आपल्याही घरात म्हणजे असं पावित्रता तेवढी राहत नाही, तेवढीच मठात केंद्रात असते बघा. जेवढं तुम्ही मंदिरात सेवा करताना तेवढीच पावित्रता, तेवढंच मोठ्या प्रमाणात फळ आपल्याला भेटत असतं. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिथं देखील करू शकता. मग हा दुर्गा सप्तशती पाठ हा कसा करायचा, अजून बऱ्याच महिलांना माहिती नाही आपल्या कुलदेवीची सेवा कशी करायची. तर बघा, आणि एक सांगायचं आहे महत्वाचं, जेव्हा तुम्ही हे म्हणजे पाठ करत असता, ह्या सेवा करत असताना, तर तेव्हा घरात मांसाहार करायचा नाहीये, तो कटाक्ष वर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर धूम्रपान वगैरे करायचं नाहीये. बघा कसं असतं, जेवढा आपण सात्विकतेने सेवा करतो ना, तेवढाच आपल्या घरावरती आपल्या म्हणजेच जे काही सेवा करतो ना, त्याचं फळ आपल्याला लगेच भेटत असतं बघा. त्याच्यामुळे नक्की हे पाळा. आता तुम्ही म्हणत असाल की म्हणजे नाही का आम्ही सेवा करतोय पण घरातले ऐकत नाहीयेत, तर कसं असतं, म्हणजे नवरात्री चालू आहे, जसं शारदीय नवरात्रीत आपण हे सगळं 9 दिवस सगळं पथ्य म्हणजे काय म्हणतो पाळतो, अटी नियम पाळतो, तसंच आपल्याला चैत्र नवरात्री सुद्धा बघा करायचं असतं. तर दुर्गा सप्तशती पाठ ज्यांना खरंच माहिती नाहीये कसं करायचा, तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, तर प्रार्थना स्वामी स्तवन आहे बघा, प्रार्थना दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये सुरुवातीला, तर ते सुरुवातीला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचे एक माळ आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर देवीचे 5 मंत्र दिलेले आहेत बघा, तर ते आपल्याला वाचायचे आहे. त्याच्यानंतर दिव्य कवचम पासून आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाला बघा सुरुवात करायची असते. त्याच्यानंतर दुर्गा कवचम, त्याच्यानंतर जे काही स्तोत्र असतील ते वाचून आपल्याला अध्यायाला सुरुवात करायची असते. आणि क्षमापण प्रार्थना स्तोत्र इथपर्यंत आपल्याला बघा वाचन करायचं असतं. आणि तुमचं जेव्हा 13वा अध्याय पूर्ण होतो, त्याच्यानंतर जे स्तोत्र आहेत ते पठण करायचे, सर्व स्तोत्र पठण करायचे. त्याच्यानंतरला क्षमापण स्तोत्र वाचण्याच्या आधी आपल्याला एक वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र नित्यसेवा पुस्तकात आहे, सिद्धकुंजिका स्तोत्र एक वेळा आणि सईसुक्त एक वेळा वाचून आपल्याला शेवट दिव्य कवचम आपल्याला वाचायचं आहे. तेव्हाच तुमचा एक पाठ पूर्ण होतो. फक्त एवढंच की दुर्गा सप्तशती पाठ करत असताना तुम्हाला एका बैठकीत करणं शक्य असेल तर नक्की करा. कारण हा एकाच बैठकीत करायचा असतो बघा. तुम्ही 12 12:30 वाजता केला तरीही चालतो, म्हणजे ह्याला दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता बघा. जसं आपण म्हणतो की आपल्या स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची सेवा हा 12 ते 12:30 या दरम्यान करू नये, तसंच म्हणजे कुलदेवीची सेवा या दरम्यान केलेली चालते. ज्यांना खरंच माहिती नाहीये त्यांच्यासाठी मी सांगते. आणि बघा जेव्हा आपण हे स्तोत्र मंत्र
दिव्य कवचम रात्री सुद्धा तंत्रोक्त देवी सुद्धा हे जेव्हा वाचत असतो ना, तेव्हा जे आपल्या घरात जे काही अडचणी असतील तर त्या बऱ्याच कमी होण्यास मदत होते बघा. जे काय आपल्या मागे आजारपण आहे तर त्या स्तोत्र मंत्रांनी सुद्धा आपल्यावरती खूप सारा परिणाम होत असतो बघा. त्याच्यामुळे ज्यांना खरंच शक्य आहे एक पाठ करणं तर त्यांनी नक्की करा बघा. चैत्र नवमी चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल पौर्णिमापर्यंत आपल्याला कुलदेवीची सेवा करायची असते बघा. ज्यांना खरंच शक्य आहे तर त्यांनी रोज पाठ केलं पौर्णिमापर्यंत तरीही चालू शकतं, किंवा तुम्ही ह्या म्हणजे चैत्र चैत्र नवमी तिथपर्यंत जरी केलं तरीही तुम्ही चालू शकते बघा. तुमची इच्छा, शेवटी तुम्हाला कसं किती पाठ करायचे तुमची इच्छा, की तुम्हाला किती म्हणजे 8 पाठ करायचे किंवा पौर्णिमेपर्यंत करायचंय असं तुम्ही ठरवून हे पाठ करा. आणि ज्यांना खरंच आहे शक्य, ज्यांना वेळ आहे त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आपल्याला ह्या दरम्यान नवरत्न मंत्राचा सुद्धा एक माळ करायची असते. तर ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय ओम एम ह्रीं क्लीं चामुंडाय तर हे देखील तुम्हाला एक माळ नवरत्न मंत्राचा करायचा. तुमची कुलदेवी कोणतीही असू दे तरी सुद्धा तुम्हाला हा मंत्र ही सेवा एक माळाची केलेली खरंच खूप प्रभावशाली आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या दरम्यान म्हणजे चैत्र नवरात्री तुम्हाला कुलदेवीची ओटी भरायची असते बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवीचा टाक फोटो मूर्ती असेल तरी सुद्धा त्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल तरी सुद्धा श्रीयंत्रावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे, किंवा नसेल तर तुम्ही महालक्ष्मीचा टाक फोटो मूर्ती असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे बघा. रोज करणं शक्य असेल तर नक्की करा, कारण खूप प्रभावशाली सेवा आहे. जेव्हा आपण देवाला काहीतरी मागतो तेवढ्याच पटीने आपल्याकडून सेवा सुद्धा झाल्याच पाहिजेत असं असतं. त्याच्यामुळे नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा. त्याच्यानंतर आपल्या महालक्ष्मी अष्टकं सुद्धा या दरम्यान म्हणायचं आहे. ज्यांना खरंच शक्य आहे इच्छा आहे ते नक्की हा सेवा नक्की करा. महिन्यानं 3 वेळा 5 वेळा 11 वेळा 9 वेळा 21 असं तुम्हाला हे महालक्ष्मी अष्टकं सुद्धा म्हणायचं आहे. आणि ज्यांना खरंच म्हणजे कसलाच टाइम नाहीये पण इच्छा आहे करण्याला तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र हे सुद्धा 11 वेळा म्हणू शकता बघा. ह्याने काय होतं की जेव्हा म्हणजे 11 वेळा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणताना तर तेव्हा एक पाठ केलेल्याचं पुण्य म्हणजे दुर्गा सप्तशतीचं एक पाठ केलेल्याचं पुण्य तुम्हाला भेटत असतं. म्हणजे ज्यांना खरंच शक्य आहे पाठ करणं त्यांनी पाठच करा, पण ज्यांना टाइमच नाही तर त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्र 11 वेळा म्हटलं तरीही चालू शकतं. कारण त्यांनी जेव्हा 11 वेळा आपण सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणतो तेव्हा दुर्गा सप्तशतीचा एक पाठ केलेल्याचं आपल्याला पुण्य भेटत असतं बघा. तर याच दरम्यान आपल्याला ह्या सगळ्या कुलदेवीच्या सेवा करायच्या आहे. त्याच्यानंतर आपल्याला रामनवमीची सुद्धा सेवा करायची आहे. गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत बघा. तर या दरम्यान आपल्याला रामरक्षा स्तोत्र सुद्धा पठण करायचं असतं बघा. तुमच्याही घरात एखादा मुलगा मुलगी हट्टीपणा करत असेल, कोणाचंच ऐकत नाहीये किंवा त्याची चिडचिडपणा खूप होतोय, तर तुम्ही त्याच्या डोक्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि रामरक्षा म्हणायची आहे बघा. 1 ते 8 ओवी पर्यंत रामरक्षा म्हणजे ओव्या आहेत आणि 9व्या ओवीपासून फलश्रुती आहे. जर तुम्हाला एकदा म्हणायचे असेल तर 1 ते 8 म्हणजे पूर्ण अख्खेच म्हटलं तर तुम्हाला फलश्रुती सुद्धा म्हणजे त्याचं एक प्रकारे पुण्य भेटतं. कारण फलश्रुती तेवढीच महत्वाची आहे. जेव्हा या दरम्यान आपण रामरक्षा म्हणतो तेवढंच फलश्रुती सुद्धा सिद्ध करणं तेवढंच महत्वाचं असतं बघा. त्याच्यानंतर जर तुमच्याही घरात कोण महिला गर्भवती असेल तर त्यांनी नक्कीच ह्या सेवा करा रामरक्षाची. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपलंही मूळ सुदृढ व्हावं, त्याचे सर्व अवयव हे चांगले आणि हेल्दी असावेत, तर रामरक्षामध्ये प्रत्येक ओवीत 1 ते 8 ओवीमध्ये बघा सांगितलेलं आहे आपल्या प्रत्येक डोळ्यापासून नाकापासून आपल्या प्रत्येक अवयवाची आपण त्यामध्ये त्या ओवींमध्ये म्हणजेच प्रभू श्रीरामांना प्रार्थना करत असतो की माझं हे अवयव म्हणजे तेवढं हेल्दी राहावं, यासाठी आपलं आरोग्य सुधारावं, यासाठी ह्यात महत्व दिलेलं आहे बघा. त्याच्यामुळे ही सेवा खरंच खूप प्रभावी आहे. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी आपल्या पोटावरती उजवा हात ठेवून ही सेवा नक्की करा बघा. आणि तुम्ही ह्या सगळ्या सेवा करत असताना खूप मनापासून करा. जेव्हा तुम्ही फक्त वाचायचं म्हणून म्हटला ना म्हणजे केली ना तर त्याचा काहीच उपयोग नाही. जेव्हा तुम्ही मनापासून करताना तर त्याचं गुण आपल्या बाळाला देखील उतरत असतात. ती सेवा केलेल्याचं पुण्य त्याला देखील भेटत असतं. त्याच्यावरती त्याच्या मेंदूवरती त्याच्या मनावरती आपण ही सेवा केलेल्याचं परिणाम होत असतो बघा. जसं आपण असं म्हणतो की वाईट सेवा केल्यानंतर ते गुण लागतो त्याचा, तसंच चांगली सेवा म्हणजे चांगलं पुण्य केलेल्याचं फळ सुद्धा म्हणजे ते हे सुद्धा आपल्याला भेटत असतं बघा. तसंच आहे हे. त्याच्यामुळे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा ह्या सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही 8 म्हणजे
म्हणजे 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 9 वेळा, 11 वेळा असं सुद्धा म्हणू शकता. ज्यांना खरंच जास्त सेवा करायची आहे रामरक्षाची, त्यांनी 1 ते 8 वेळा, जर तुम्ही 3 वेळा वाचत असाल तर 1 ते 8 वेळा तुम्ही रामरक्षा म्हणायची आणि तिसऱ्या वेळेस तुम्ही पूर्ण वाचायचं, म्हणजेच फलश्रुती सकट वाचायचं आहे तुम्हाला. तर ही सेवा सुद्धा नक्की करा. आणि ज्यांना खरंच शक्य नाहीये त्यांनी म्हणजे श्रवण केलं तरीही चालतं, पण शक्य असेल तर नक्की सेवा करण्याचा प्रयत्न करा बघा. आणि तुमच्या मुलं मोठी असतील, त्यांना वाचता येत असेल, आता छोट्या मुलांना कसं हे होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही त्यांना समोर बसवून ऐकायला लावा, त्यांच्या डोक्यावरती हात ठेवून ही सेवा करा. त्याच्यानंतर ज्यांना खरंच मुलं मोठी आहेत, त्यांना वाचता येते, तर त्यांना ही सेवा नक्की करायला लावा. बघा खरंच खूप प्रभावशाली सेवा आहे आणि गुरुमाऊलींनी सुद्धा या सेवेचं, रामरक्षेचं खरंच खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे नक्की ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.